व्हॅलेंटाईन डेलाच मराठे आणि ओबीसी बांधव एकमेकांना आमने सामने भिडले। दोघांमध्ये हाय व्होल्टेज राडा झाला, तुफान घोषणाबाजी झाली, पोलिसांची दानादान उडाली। व्हॅलेंटाईन डेचं निमित्त या राड्याला कारणीभूत ठरलं। व्हॅलेंटाईन डेचं कारण ठरलंय मराठा आणि ओबीसी बांधवांच्या संघर्षाला। एकीकडून एक मराठा लाख मराठांच्या घोषणा, तर दुसरीकडून एकच पर्व ओबीसी सर्वच्या घोषणा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली दोन समाज आमने सामने भिडल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरणही निर्माण झालं। ही दृश्य छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातली आहेत। ज्या क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे, तोच क्रांती चौक। याच क्रांती चौकात ओबीसी बांधवांकडून व्हॅलेंटाईन डे निमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात ओबीसी बांधव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रेमाचा संदेश देणार होते। पण जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तिथं हा व्हॅलेंटाईन डेचा कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका मराठा समाज बांधवांनी घेतली। दोन्ही समाज दोन वेगवेगळ्या भूमिका घेऊन एकाच ठिकाणी भिडले। तणाव वाढला, घोषणांनी आसमंत दुमदुमलं आणि हाय व्होल्टेज ड्रामा घडला। एकीकडून एक मराठा लाख मराठाची जोरदार घोषणाबाजी झाली, तर दुसरीकडे एकच पर्व ओबीसी सर्वचे नारे लागले। पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता वेळीच घटनास्थळ गाठलं। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस। जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे, त्यांच्या नाकातून रक्तस्राव झाल्याचं सांगण्यात येतंय। त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यासही नकार दिलाय। मनोज जरांगे पाटलांना समर्थन द्यायला राज्यात अनेक ठिकाणी कडकडीत बंदही पाळण्यात येतोय। अशातच मनोज जरांगेंचे कट्टर विरोधक छगन भुजबळ यांचे पोस्टर लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रेमाच्या शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्याला मराठा बांधवांनी तीव्र विरोध केला। पण जो तांदूळ चोर आहे, फक्त एका समाजामध्ये भांडण लावत आहे, त्याने संविधानाचे मूल्य जपले नाही, उलट तो देशद्रोही आहे, त्याला तुरुंगात टाकायला पाहिजे, त्याची जामीन रद्द करायला पाहिजे। ते आम्ही नाही बोलायला पाहिजे, शिंदे फडणवीस आणि पवारने बोलायला पाहिजे। आज मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसापासून तीव्र असे आंदोलन महाराष्ट्रभर चालू आहे। जालना जिल्ह्यातील सराटे अंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील 10 तारखेपासून आमरण उपोषण करत आहेत। त्यांची परिस्थिती आज एवढी चिंताजनक आहे, माणूस संध्याकाळपर्यंत राहतो की नाही याची शाश्वती नाही, कारण नाकातून रक्तस्राव होत आहे। तरी सुद्धा शिंदे फडणवीस आणि पवार आणि परत एक पिल्लू काल जुटले काँग्रेसचे, हे सगळे मिळून यांना पक्ष प्रवेश घ्यायला द्यायला टाइम आहे, पण मराठा समाजाच्या मागण्याकडे लक्ष द्यायला टाइम नाही। या निमित्ताने मराठा बांधवांनी अशोक चव्हाणांच्या पक्ष प्रवेशावरही निशाणा साधला। छत्रपती संभाजीनगरातल्या क्रांती चौकात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। पोलीस आणि आंदोलक एकमेकांना भिडले। व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने सुरू झालेला वाद अखेर आरक्षणाची मागणी आणि निषेधाच्या घोषणांपर्यंत येऊन पोहोचला। पोलिसांनी वेळीच हा सगळा प्रकार रोखला आणि मोठा अनर्थ टळला। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.